श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊलींना त्रिवार वंदन. परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने प्रत्येक दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आणि श्री दत्त महाराजांच्या जयंती निमित्त वेदतुल्य मानल्या जाणाऱ्या श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन आणि अखंड नामजप यज्ञ सप्ताह सोहळा साजरा केला जातो. परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजातून सांगतात की गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. एकूण 53 अध्याय असलेला हा ग्रंथ याची फलश्रुती काय आहे? पहिला अध्याय. या अध्यायाच्या पठणाने नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय दुसरा. या अध्यायाच्या पठणाने कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात. तिसरा अध्याय. गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते. चौथ्या अध्यायाच्या पठणाने श्रीचलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. 5व्या अध्यायाच्या वाचनाने शारीरिक व्यंगे नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय 6. दैवी कोप दूर होतो व विद्या प्राप्ती होते. 7व्या अध्यायाने पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. 8व्या अध्यायाने बुद्धिमांद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होते. 9वा अध्याय. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. 10व्या अध्यायाच्या पठणाने नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. 11व्या अध्याय. वाचा दोष तसेच वेड नाहीशे होतात. अध्याय 12वा. संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते. 13वा अध्यायाच्या पठणाने सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. 14वा अध्याय. प्राणघातक गंडांतरांपासून संरक्षण लाभते. 15वा अध्याय. तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते. 16वा अध्याय. आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. 17व्या अध्यायाच्या पठणाने ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो. 18वा अध्याय. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते. 19व्या अध्यायाच्या पठणाने भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो. त्रिस्थळी यातर पुण्य लाभते. 20वा अध्याय. गुरुस्मरण करुणी मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मसंबंध परिहरेल, ब्रह्मसंबंधाचं निवारण होईल. 21वा अध्याय. मृत्यूभयापासून मुक्तता. 22वा अध्याय. वांझपण दूर होते, बाळंतिणीला चांगले दूध देईल. 23व्या अध्यायाने पिशाच्च बाधा नष्ट होते, राज्य मान्यता प्राप्त होते. 24वा अध्याय. ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. 25व्या अध्यायाच्या पठणाने अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. 26व्या अध्यायाने शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात. 27व्या अध्यायाच्या